तर वरदान मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे कालच आणि आता आपण वरदानच्या गोठ्यामध्ये आहोत। बघा कशा पद्धतीने वरदानचा गोठा आहे। इथं आपण वरदान बघतोय आणि त्याच्या बाजूला माणिक देखील बघतोय। कसा वाटते घरचा साज आणि फिटनेस देखील बघा वरदानची कशी आणि हाईट देखील आता भरपूर वाढलेली आहे। आता मी जवळ त्याबद्दल जात नाही कारण की तो भरपूरच ॲग्रेसिव्ह आहे। जवळ गेलं तर नक्कीच तो माहीत आहे तुम्हाला काय करेल ते। सो आता परेश दादा देखील आहेत आणि रुपेश दादा आहेत। चला आता आपण दोघांशी संवाद साधू आणि माहिती घेऊया वरदानबद्दल, कधी मैदानात वगैरे दिसेल ते। नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो सोनारपाड्याला। सोनारपाडा बोलला तर परेश शेठ भंडारी यांच्या दावणीचा वरदान 50-50 कालच मुंबईला दाखल झालेलं आहे। तर दादांशी बोलूया, वरदानबद्दल माहिती घेऊया, तब्येत कशी आहे, पुढची वाटचाल कशी असणार आहे आणि नवीन खरेदी वगैरे कोणती आपल्याला बघायला भेटणार आहे का, त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल वरदानबद्दल, कारण की कालच मुंबईमध्ये आला ना वरदान आजारी होता त्याच्यामुळे बाहेर काढला नाही वरदान। आता बघूया आपण सुरुवात करू आपण आता। भरपूर म्हणजे गॅप झाला, वरदान आपल्या मैदानात दिसत नव्हता ना, फेरा देखील दिसत नव्हता। नक्की काय झालं होतं वरदानला आणि आता कशी आहे त्याची तब्येत, पूर्ण रिकवर झालाय का? आता फेरा करू तेव्हाच आपल्याला समजेल। आता आजारी तर आहे त्याला, त्याही सांगितलं 1.5-2 महिने काढू नका। तर आता बघू आपण, एक फेरा काढू 4-5 दिवसानंतर। फेरा काढल्यावरच समजेल बैल कव्हर झाला का नाही कव्हर झाला। बरोबर आहे। फेऱ्यानंतर आपल्याला त्याचा पल वगैरे बघून, फिटनेस वगैरे बघून तर आपण पुढे शर्यती करायच्या का नाही करायच्या त्याच्याबद्दल ठरवणार आहोत। नाही, आता बैल पळाला तर आपल्याला वाटलं कव्हर झाला तर आपण लगेच शर्यतींना चालू लगेच करू आपण। बैल कव्हर नसेल झाला तर आपण थांबूनच शर्यती करू। भले आपल्याला शर्यती करायला नाही भेटल्या तरी चालेल, पण आपला नंदी, शंकराचा नंदी आहे, तो सुखरूप असला बस, हेच आपल्यासाठी भरपूर आहे। त्यासाठी खूपच म्हणजे त्यांनी नाव केलं, आपलं खूप नाव केलं त्यांनी। आता पुढे बघूया कसं काय ते। आता नावावरून मला काही असे जुन्या आठवणी, म्हणजे गेल्या वर्षीच्या आठवणी आठवल्या। जसं काय आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरीमध्ये त्यांनी 1 नंबरचा मानकरी होऊन तिथं बुलेट पटकवली होती। तसं बिंजोडमध्ये देखील भरपूर असं मोठ्या मोठ्या शर्यतींनी देखील विजय झाले, त्याबद्दल थोडंसं सांगा ना। गेल्या वर्षी बैल घेतल्यापासून खूपच चांगल्या शर्यती केल्याने त्यांनी खूप मोठं नाव केलं। कमी वयात त्यांनी खूपच केलं त्यांनी, म्हणजे आमची अपेक्षा नव्हती तेवढी त्यांनी अपेक्षा करून दिली आम्हाला। आणि नवीन वगैरे काय खरेदी आपल्याला बघायला भेटणार आहे का आपल्या दावणीला? बघू, चालू तर आहेच आमचा प्रयत्न, तर चालूच आहे। कुठे असली चांगली वस्तू तर आपण घेऊ। म्हणजे काय नजरेत वगैरे आहे का बघितली नाही असं काय? बघितलं, चालूच आहे आमचं, पण घ्यायची तर टॉपचीच घ्यायची। बरोबर आहे, असं चाललंय। म्हणजे आता कोण कोण आहेत मग दावणीला? आता शंकर आहे, माणिक आहे, वरदान आहे, अजून छोटी 2 वासरे आहेत। आणि म्हणजे हे आता जे पण आता तुमचे छोटे छोटे वासरे आहेत ते वरदान वगैरे यांना बघून त्यांच्या पाठीवर आपल्या पावलं ठेवताना दिसतात का? म्हणजे येणाऱ्या टायमात नाव वगैरे करतील असं? आता नवीन खरेदी छोट्या छोट्या आहेत, एकदम छोट्या आहेत। हां, ते बघू पुढे बरं असं। आणि माणिकबद्दल काय सांगाल? गेल्या वर्षी आपण खरेदी केलं तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी केल्या छोट्या छोट्या शर्यती केल्या, चांगल्या केल्या। मग यावर्षी काय मोठ्या वगैरे शर्यतींमध्ये दिसेल का? बघू आता कसं, आता आणल्यात, आता 2 कालच आणल्यात, बघू आता सुरुवात करू आपण। बरोबर, कारण की आता आपला बिंजोडचा खेळ देखील आपल्याला बहुतेक या महिन्यापासून आपल्याला सुरू होतं, म्हणजे होता पण या साईडला होता आपल्याला, पाडगाव वगैरे त्या साईडला, म्हसा साईडला आपल्याला अड्डे बघायला भेटायचे। तर आता उसाटणे वगैरे आपले नामांकित जे अड्डे आहेत ते आपल्याला बघायला भेटतील। आता तर चालूच होणार, आता इलेक्शन तर झाले। बरोबर आहे, आता पुढे आता परमिशनचे मैदाने घेतील सर्व। बरोबर। आणि पुढची आता वाटचाल कशी असणार आहे वरदानची? वरदानची आता आपण फेरा टाकू तेव्हाच आपल्याला समजेल बैल कव्हर झाला का नाही झाला। आणि त्याची देखरेख वगैरे, आता मुंबईला आलं तेव्हापासून देखरेख वगैरे कशी करतोय आपण? देखरेख आपण सर्व मुलंच करतात, ही सर्व छोटी छोटी मुलंच करतात, आपण काहीच करत नाही, सर्व मुलंच। फक्त आणून द्यायचं काम करायचं, बाबा करा तुम्ही सर्व। तर आता आपल्यासोबत आहेत रुपेश दादा। नमस्कार दादा। नमस्कार। काय सांगते, वरदान कालच मुंबईला आला आणि ती दहशत आता यावर्षी आपल्याला बघायला भेटेल का वरदान? नक्कीच, त्याच्याकडून अपेक्षा तर आपल्याला खूप आहेत आणि दहशत नाही, पण आपण आपल्या समर्थकांचे वरदानच्या मन जिंकायचे प्रयत्न करू। कारण की गेल्या वर्षीच्या सीझनला वरदानने भरपूर असं कमी वेळात भरपूर असं नाव आपलं केलेलं, कारण की 3 फेऱ्यांचं मैदान असो, भले पहिल्यांदा आपल्याकडं 3 फेऱ्यांचं मैदान झालं, तिथं देखील त्याने 1 नंबर पटकावलेला आणि त्याचा बिंजोडमध्ये
चांगल्या अशा शर्यती देखील करत होता. गेल्या वर्षी तर त्यांनी खूपच नाव केलं आणि खूप कमी कालावधीत त्यांनी नाव पुढे नेलं आणि यावर्षी त्याच्याकडून याच्यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत आणि तो नक्की करून दाखवेल. आणि थोडंसं त्याने विश्रांती घेतली, म्हणजे काही आजार असो या काही दुखापत, त्यामुळे थोडा वेळ तो आपल्या मैदानात नव्हता. पण आता या सीझनला मैदानात वगैरे दिसेल का आपल्याला? आता लवकरच मैदानात दिसेल. आता 2-3 दिवसांनी आम्ही अड्ड्यामध्ये त्याला एक फेरा काढण्यासाठी घेऊन जाणार आहेत आणि एक फेरा झाल्यानंतर आम्ही नक्कीच त्याचं पळ बघू. आम्ही एक तर नाव फिरू नाही तर नाव सोडू. म्हणजे नक्कीच आता यावर्षी जसं आपल्या गेल्या वर्षी सुरुवात झालेली वरदानने केली, तशीच सुरुवात यावर्षी देखील आपल्याला भेटणार आहे. आणि सर्वांनी वरदानसाठी देवासमोर प्रार्थना करा की लवकर तो पूर्ण असं रिकवर होईल. म्हणजे ऑलमोस्ट झालेला आहे, आता फेऱ्यानंतरच कळणार आहे कशी आहे त्याची फिटनेस वगैरे. कारण की बघा तुम्ही वरदानला मागे बघता आणि आधी जसं होतं ॲग्रेसिव्ह होतं तसंच आपल्याला ॲग्रेसिव्ह दिसते. त्याच्या ॲग्रेसिव्हपणाबद्दल काय सांगेल? कारण ॲग्रेसिव्ह तर तो खूप आहे आणि त्याला आपण जेवढं प्रेमाने त्याला हात लावू तेवढं त्याला चांगलं वाटतं आणि तसं तो ॲग्रेसिव्ह असं दाखवत नाही कुठे पण जेव्हा तो ॲग्रेसिव्ह होतो तेव्हा सगळ्यांनी लांबच राहणं चांगलं असतं. बरोबर आहे. कारण की आपल्याला असं लांबून जरी तो शांत वाटत असला पण जवळ गेल्यावर तो कळतं कशा पद्धतीचा राग वगैरे त्याचा आहे. हो, जसा राग आहे तशाच त्याच्या ॲग्रेसिव्हपणामुळेच तो पब्लिकला पळतो आणि आम्ही त्याचा ॲग्रेसिव्हपणा असं टिकून ठेवला पाहिजे. पुढे आपल्याला त्याचाच फायदा आहे. आणि सर्व आता वरदान प्रेमींना काय संदेश देणार? वरदान प्रेमींना एकच सांगेल की आता सगळ्यांनी तयारीला लागा आणि टेन्शन घेऊ नका. जसं गेल्या वर्षी आपला नाव चालत होतं त्याच्यापेक्षा जास्त यावर्षी आपण करून दाखवू. आणि माणिकबद्दल काय सांगाल? माणिक आम्हाला त्याच्याकडून पण अपेक्षा आहेत आणि नक्कीच आम्ही त्याला आता वरदानसोबत त्याला पण आम्ही बाहेर काढू आणि जसे वरदानला आम्ही फेरे काढू शर्यती करू तसं त्याच्या पण सेम आपण पुढे वाटचाल करू. येणार टायमात घरची गाडी आपल्याला बघायला भेटेल का? नक्कीच. आता मला वाटतं फेऱ्याला एक फेरा दुसऱ्या कुठल्या पायऱ्यामध्ये निघेल, दुसऱ्या फेऱ्याला आम्ही घरचीच गाडीचा नियोजन करू. आणि याच्या आधी पण घरची गाडी आम्ही घाटावर पळवलेली आहे 2-3 वेळा, चांगली पळवलेली आहे. मग तिथे कसं स्पीड वगैरे होता गाडीला? स्पीड एकदम चांगला होता. काही आम्हाला कुठे कमतरता वाटली नाही दोन्ही बैलात, चांगला वाटला. पण आपण कसा शेवटी नर मादी होत असते त्याच्यामुळे दोन्ही बैल आपली घरची असो या किंवा बाहेरची असो पहिल्यांचा पळ हा कमी जास्त असतोच, सेम कोणतीही बैल पळत नाही. बरोबर आहे. आणि आम्हाला त्यांची जोडी चांगली वाटली पळताना. आम्ही नक्कीच ट्राय करू की यांना जास्त टाईम एकत्र पळवण्याचा. चला दादा, धन्यवाद. तुम्ही मोलाचा वेळ दिला आणि पुढची जी वाटचाल आहे त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दलही तुमचा पण आभार आणि नक्कीच आम्हाला तुमचं असं सहकार्य नेहमी राहो.